भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. हालेलुया. आमचे प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने नमस्कार, आमचे अभिनंदन. आणि 9 दिवसाचा आशीर्वाद तुम्हाला भेटू आणि येशू तुला भेटतो हा कार्यक्रम तुम्ही पाहण्यासाठी आलेले आहे. खरोखर देवबाबा तुम्हाला आशीर्वाद करणार. आजचं वचनाकडे जाऊया. 1 कोरिन्थियन्स चॅप्टर 6 वर्स 14. देवाने प्रभूला उठवले म्हणजे येशू ख्रिस्ताला उठवले आणि तो आपल्या सामर्थ्याने आपल्यालाही उठवेल. प्रभू येशूला देवाने उठवलं ना तर आम्हाला पण त्या सामर्थ्याने उठवेल. म्हणजे येशू ख्रिस्ताबद्दल बायबल काय सांगत आहे. करितकरांस पहिली पत्री 15 अध्याय त्याच्या 3 वचनापासून 1 कोरिन्थियन्स चॅप्टर 15 वर्स 3 ऑनवर्ड्स. कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला, तो पुरला गेला. शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले. एकमेव देव येशू ख्रिस्त आहे
तो या जगामध्ये देवाचा पुत्र म्हणून जन्मला, म्हणजे देव मानवाचा रूप घेऊन या जगामध्ये आला. आपल्याला ठाऊक आहे कित्येक तरी देव म्हणणारे मानवाच्या रूपामध्ये आले असं मी मानतो. पण कोणी देवाने तुमच्या आमच्या पापाकरिता मेले पण नाही आणि जिवंत उठले पण नाही. पण येशू ख्रिस्त एकमेव देव आहे. वचन स्पष्टपणे सांगत आहे, तुमच्या माझ्या पापासाठी येशू मरण पावला. तुमच्या आमच्या पापासाठी येशू मरण पावला. तो देव आहे, तो मरू शकत नाही. तरीही तो मानवाचा रूप घेऊन तुमच्या आमच्या सर्वांच्या पाप आपल्या देहावर घेतले. पेत्रांची पहिली पत्री 2:24 फर्स्ट पीटर 2:24, पेत्रांची पत्री पहिली पत्री 2:24, येशूने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, क्रूस खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे आणि येशूला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. तुमचा रोग संपतो. पहा, तुमची आमची पापे किती चांगला गोष्ट आहे बघा. व तुमची पापे असू दे, माझे पापे असू दे, सर्वांच्या पापे येशू ख्रिस्ताने स्वतः आपल्या देहावर घेतले. असा कोणी देव आहे का? आपण काय ऐकलेलं आहे, आपली काय समज आहे, त्या नदीमध्ये जाऊन आंघोळ केलं तर आपला पाप निघून जाईल, या डोंगरावर जाऊन पूजापाठ केलं तर आपला पाप निघून, हे आमची असेच परंपरा झालेलं आहे. पण असं कधी ऐकलं नाही ना. देव स्वतः तुमची आमची पापे आपल्या देहावर घेऊन क्रूस खांबावर मरेल. तुमच्या आमच्या पापासाठी तो मरण पावेल आणि त्याला पुरले जाईल. सगळे आले, मेले, पुरले, गेले आणि गेले, नंतर ते विसरून झाले. पण येशूला पुरवलं मातीमध्ये. पण तिसरा दिवस शास्त्राप्रमाणे, देवाच्या वचनाप्रमाणे येशू जिवंत उठला. हालेलुया. येशू जिवंत उठलेला परमेश्वर आहे. आणि वचन सांगत आहे, जसं देवाने येशू ख्रिस्ताला उठवला, आम्हाला पण त्या सामर्थ्यानं उठवेल. येशू देवाच्या सामर्थ्याने उठला. करितकरांस दुसरी पत्री 13 अध्याय 4 वचनामध्ये, 2 Corinthians chapter 13 verse 4, कारण त्याला अशक्तपणास वधस्तंभावर करण्यात आले, तरी तो देवाच्या सामर्थ्याने जिवंत झाला आहे. तसं आम्हीही त्याच्यामध्ये शक्तिहीन आहोत, तरी देवाच्या सामर्थ्याने आम्ही त्याच्याबरोबर तुमच्या बाबत जिवंत असे राहू. येशूला वधस्तंभावर किळण्यात आले तेव्हा तो अशक्तपणात होता. येशू ख्रिस्त क्रूसावर मरताना त्याच्या अंगामध्ये काय शक्ती नव्हती, कारण त्यांनी तुमची आमची पाप, तुमची आमची दुःख, तुमची आमची रोग सगळं आपल्या अंगावर घेतले. म्हणून तो एकदम कमजोर व्यक्ती, बलहीन झाला. तर देवाच्या सामर्थ्याने तो पुन्हा जिवंत उठला. आणि तेच सामर्थ्य तुमच्यामध्ये असणार, तुमच्यामध्ये बाबा देणार. देवाच्या पवित्र आत्माचे सामर्थ्य. रोमकरांस पत्र 8:11 रोमन्स 8:11, रोमकरांस पत्र 8:11 रोमन्स 8:11, ज्या परमेश्वराने येशूला मेलेल्यातून उठवलं, त्याच्या आत्मा, पवित्र आत्मा जर तुमच्यामध्ये वस्ती करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठवले, तो तुमच्यामध्ये वसती करणाऱ्या आपल्या आत्माने तुमची मर्त्य शरीरही जिवंत करेल. एकतर देवाचा सामर्थ्य तुम्हाला जिवंत उठवेल, तुमच्या मृत देहाला जीवन देईल. दुसरं, देवाचा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये असताना तो तुमच्या मृत्यहीन या शरीराला जगवेल. आणि तिसरं आपण पाहत आहे, येशूला क्रूसामध्ये मारले, खांबामध्ये खिळवले, तेव्हा तो बलहीन होता, तर देवाचा सामर्थ्य उतरला. तिसरा येशू जिवंत उठला.
त्याच्या कबरेवर मोठा दगड ठेवला होता, ते काय येशूला थांबवू शकला नाही. कारण आता तो मेलेला माणूस नाही आहे, जिवंत उठलेला देव आहे. हालेलुया. आणि आम्हाला हे आनंदाची गोष्ट काय आहे, येशू ख्रिस्ताला देवाने जिवंत उठवला, आम्हाला पण उठवेल, आमच्या मृत देहाला उठवेल. आज तुमच्या शरीरामध्ये अशक्तपणा आहे, कमजोरी आहे, पण देवाच्या सामर्थ्य तुमच्या सर्व कमजोरीपासून, अशक्तपणापासून तुम्हाला उठवू शकते. हे आताची गोष्ट आहे. आणि येशू आम्हाला जिवंत उठवायचं, काय करायचं आम्हाला? येशू बरोबर त्याच्या मरणामध्ये आमची मिलन व्हायला पाहिजे. कारण रोमक्रस पत्र त्याचा 6 अध्याय त्याच्या 5 वचनामध्ये, रोमक्रस पत्र 6:5, रोमन्स 6:5. कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त झालो आहोत, तर त्याच्या उठण्याच्याही प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त हो. त्याच्या मरणाच्या प्रतिरूपामध्ये आपण संयुक्त मिळवायला पाहिजे. त्याच्या मरणाचे प्रतिरूप काय आहे? येशू क्रूसावर मेला गेला. तुम्ही गलतीकरांस पत्र 2 अध्याय 20 वचन, गलेशियन 2:20, गलतीकरांस पत्र 2:20, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरता दिले. म्हणजे येशू ख्रिस्ताबरोबर म्हणतो मी खिळलेला आहे. तुम्ही गलतीकरांस पत्र 5:24 गलेशियन्स 5:24, ख्रिस्ताबरोबर खिळणे म्हणजे काय? जे ख्रिस्त येशूचे आहे त्याने विकार व वासना याच्यासह देह स्वभाव वधस्तंभावर खिळलेला आहे. म्हणजे जगाच्या जे वासना आहे, जे आमचा स्वभाव आहे, देहाचा स्वभाव आहे, हे सगळं क्रूसावर मारायला पाहिजे. म्हणजे येशू ख्रिस्ताबरोबर, येशूच्या मरणाबरोबर हे सगळं मिळून जातो. म्हणजे आमचं जुनं पाप सगळं आम्ही ख्रिस्तावर मारून टाकलं आणि येशूमध्ये आपण नवीन जीवन जगायला पाहिजे. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. याचं अर्थ पण कोणाला कळत नाही, काही लोकांना कळत नाही, याची कल्पना पण होत नाही. असं होतं का? म्हणजे आत्म्याने ख्रिस्ताबरोबर तुम्हीसुद्धा खांबावर खिळलेले गेलेले आहे. तुमच्या सर्व जगाचा स्वभाव, देहाचा स्वभाव खिळलेला गेला आहे. यापुढे तुम्ही जगू शकत नाही. येशूला जसं जगवला तुम्हाला पण देव बाबा जगवतो. आता पौलुस म्हणतो, आता मी जगतो पण माझ्याने नाही, माझ्यावर प्रीती करून स्वतःला अर्पण केलं त्या येशू ख्रिस्तावर ठेवलं विश्वासाने मी जगत आहे. म्हणजे ख्रिस्ताबरोबर मरणे म्हणजे ख्रिस्ताबरोबर जगणे. मरणे म्हणजे या जगातील सगळं गोष्ट क्रूसावर टाकून द्या, एक नवीन जीवन. आणि रोमक्रस पत्र 6:4 रोमन्स 6:4, रोमक्रस पत्र 4:4 तर मग आपण त्या मरणातील बप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला, त्याचप्रमाणे आपण ही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. दुसरं, येशू जसं गाडीला गेला, आपल्यामध्ये आपल्याला पाण्यामध्ये गाडतात, ते बप्तिस्मा म्हणतात. पाण्यामध्ये डुबून काढणे म्हणजे काय? आपलं जुनं स्वभाव गेले, जुनं जीवन गेले, आता एक नवीन जीवन येशू ख्रिस्तामध्ये. करितकरास दुसरी पत्री 5:17 2 Corinthians 5:17 कोणी ख्रिस्तामध्ये आहे तो नवी उत्पत्ती आहे, नवी सृष्टी आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. म्हणजे येशू बरोबर क्रूसावर मारणे म्हणजे आपण तारण मिळवावा. आपलं जुनं पाप सगळं येशू निवून जातो आणि येशूच्या रक्ताने आम्हाला शुद्ध करतो.
ते येशू देणारा तारण आहे. दुसरं बप्तिस्माद्वारे आपण नवीन जीवन येशूकडून पाहतो. येशू आम्हाला नवीन जीवन देतो. म्हणजे गाडल्यानंतर ते जुनं मनुष्य मेला बाबा आणि त्याला पुरले गेला, तो बाहेर दिसणार नाही. पण येशू बरोबर पाण्यात मी जिवंत उठतो, येशूचं रूप धारण करतो. हे येशू बरोबर एक मरण आहे. पेत्रांची पहिली पत्री 3:21 फर्स्ट पीटर 3:21, पेत्रांची पहिली पत्री 3:21, त्याच्या लाक्षणिक अर्थाने आता बाप्तिस्मा येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे तुमचे तारण करत आहे. त्याचा अर्थ केवळ देहाच्या मळ धुवून टाकणे नव्हे, तर शुद्ध भावाने देवाचे ऐकणे असं आहे. म्हणजे बप्तिस्मा आणि पुनरुत्थान याच्याद्वारे तुम्हाला पुन्हा एक तारण भेटत आहे, येशू बरोबर मरणे. आता 2 गोष्टी सांगतो, मला संपवतो. आता येशू आम्हाला त्याच्याबरोबर जिवंत उठवतो, म्हणजे आत्म्याने जिवंत उठवतो. नंतर आमचं काय होतं? इफिशियन्स पत्र 2:7 इफिशियन 2:7, इफिशियन्स पत्र 2:7, यासाठी की ख्रिस्त येशूच्या तुमच्या आमच्यावरील ममतेच्या द्वारे येणाऱ्या युगात त्याने आपल्या कृपेच्या अपार समुद्र 6 आणि ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्याबरोबर उठवले व त्याच्याबरोबर स्वर्गात बसवले. आता आम्ही शरीरामध्ये जगामध्ये आहे, पण आमच्या मनामध्ये आपण आपल्या पाप सगळे येशूकडे दिले. आमच्या नवीन जीवन झालं तर आत्म्याने आम्हाला देवापास स्वर्गात बसवतो. आणि इफिशियन पत्र 2:1 इफिशियन 2:1 इफिशियन पत्र 2:1 तुम्ही आपले अपराध व आपले पातके यामुळे मृत झालेले होता. दुसरं वचन, त्या पातकामध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतर चाललेला अधिपती म्हणजे तर 4 वचनामध्ये, तरी देव दयासंपन्न म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे 5 वचन ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले. कृपेने तुमचे तारण झालेलं आहे. म्हणजे पापामध्ये मेले होतो, अधर्मात मेले होतो, तर देवबापाने आम्हाला जिवंत उठवलं, येशूने जिवंत उठवला. आणि उठून काय केलं? स्वर्गात उंच स्थानावर बसवलं. आता एक गोष्ट पाहूया. योहान 11:43, जॉन 11:43, योहाना 11:43. असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, लाजरा बाहेर ये, लाजरा बाहेर ये. आणि 44 पुढच्या वचनामध्ये, तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला. म्हणजे लाजर मरून 4 दिवस झाले, त्याला कबरेमध्ये ठेवले. त्याची ताई म्हणते, अरे बाबा आता वास सुटणार, 4 दिवस झाले. तरी येशूने त्याला जिवंत उठवला. तो जिवंत होऊन बाहेर आला. आता जिवंत उठल्यानंतर येशूने काय केलं? 12:2 योहाना 12:2, जॉन 12:2. म्हणून त्याने तेथे त्याच्यासाठी जेवणा वळ केली. तेव्हा मार्था वाढत होती आणि लाजर त्याच्या पंक्तीस बसणाऱ्यापैकी एक होता. आता येशूने याला उठवलं, त्याला बाहेर सोडलं नाही, त्याला आपल्याबरोबर उंच स्थानामध्ये बसवले. आता येशू पाहुणा आहे, पाहुण्याला आपण चांगलं स्थान देतो ना, चांगलं खुर्ची टाकतो. तसं येशूला बसवलं. तसं येशू बरोबर लाजर बसलेला आहे. आता काय झालं काय? आता 9:10-11 योहाना 12:9-10-11 जॉन 12:9-12. तो तेथे आहे असं यहुदी लोकांपैकी पुष्कळांना कळले आणि केवळ येशू करता नाही, तर ज्या लाजरला त्यांनी मेलेलं तर उठवले होते त्यालाही पाहण्याकरता लोक आले. आता फक्त येशूला पाहण्याकडे नाही, येशूने ज्याला जिवंत उठवला त्याला पाहण्यासाठी लोक येतात. मुख्य याजकांनी लाजरलाही जीवे मारण्याचा निश्चय केला. कारण
लाजरमुळे पुष्कळ यहुदी त्यांना सोडून येशूवर विश्वास ठेवत होते. बघा, येशू प्रभू देव आहे त्याच्यावर विश्वास ठेवले, पण लाजरला जिवंत उठवलं ना. योहान 12:17, जॉन 12:17, सगळे लोक साक्षी देऊ लागले. त्याने लाजराला कबरेतून बोलावून मेलेल्यातून उठवले. त्यावेळेस जो लोक समुदाय त्याच्याबरोबर होता त्याने त्याबद्दल साक्ष दिली. लोक सांगायला लागले, हा लाजर मेलेला होता, याला गाडून टाकले. 4 दिवसानंतर येशूने त्याला जिवंत उठवला. आता येशू बरोबर देवाने येशूने त्याला बसवला. लोक या लाजरला पाहून येशूवर विश्वास ठेवतात. तुमचं जीवन बदललं तर तुम्हाला पाहून पुष्कळ लोक येशूवर विश्वास ठेवणार. तुम्ही ख्रिस्तामध्ये नवीन सृष्टी आहे ना, नवीन जीवन आहे ना, तुम्हाला नवीन जीवन देवाने दिलेलं आहे. त्या सामर्थ्याने तुम्हाला येशू बरोबर उठवलं आहे. जसं येशूला उठवलं तुम्हाला पण आत्म्याने उठवलेलं आहे. आता तुमचे वागणे, तुमचे बोलणे कसं आहे? तुम्ही येशू बरोबर उंच स्थानावर तुम्हाला बसवलं आहे, स्वर्गात बसवलं आहे. हा मन आता जगामध्ये नाही, स्वर्गामध्ये आहे. आणि येशू बरोबर बसा, येशू बरोबर बसला तर. आणखीन एक गोष्ट, लूक 7:14 लूक 7:14, लूक 7:14, इथे एक जवान मेला होता, त्याला गाडण्यासाठी नेत होते. तेव्हा येशू आला. मग येशू जवळ जाऊन त्याने तिरडीस स्पर्श केला. तेव्हा खांदेकरी उभे राहिले. मग तो म्हणाला, मुला मी तुला सांगतो उठ. आता खांदेकरी एकदा मयत घरातून निघाले तर रस्त्यामध्ये कुठं थांबत नाही, सरळ स्मशानामध्ये नेतात. तसं याला नेतच, पण येशूने हात ठेवला. खांदेकरी तिथं थांबले आणि येशू मेलेल्या जवानाला बघून म्हणतो, अरे मुला उठ. 15 वचनामध्ये तेव्हा तो मेलेला उठून बसला व बोलू लागला. मग त्याने त्याला त्याच्या आईची हवाली केली. आणि 16 वचनामध्ये लोक काय म्हणायला लागले? तेव्हा सर्वांना भय वाटले व देवाला गौरव म्हणून म्हणाले, आमच्यामध्ये मोठा संदेष्ट उद्यास आले आहे आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे. येशू तुला भेटतो. या कार्यक्रमामध्ये तुम्हाला भेट देण्यासाठी येशू आलेला आहे. येशू उठवला तर तो जवान मुलगा बोलू लागला. काय बोलणार? मी असं मेलो, मला गाडले होते, पण येशूने मला जिवंत उठवला. साक्षी देता का तुम्ही? बोलू लागता का? येशूने का उठवलं तुम्हाला? देवाने का उठवलं येशू बरोबर? का तुम्हाला नवीन जीवन दिलं? का तुम्ही ख्रिस्ती म्हणजे फक्त काय धर्माचे बदल नाही, मनाचे बदल आहे. ख्रिस्त मनामध्ये आलेला आहे. तुमच्या जीवनाचं असं आहे का? येशूला उठवलं, त्याच सामध्ये तुम्हाला पण देवबापा उठवेल. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, तुम्हाला पापापासून मुक्ती भेटली नाही, मोक्षाची निक्षा नाही, तर येशू जवळ या. येशू तुमच्यासाठी, माझ्यासाठी स्वर्गातून मानव म्हणून खाली आले. आमच्या सर्व पाप आपल्या अंगावर घेऊन क्रूस खांबावर मेले. तो गाडले गेले आणि ते जिवंत उठला. आपण जिवंत बरोबर आहे. त्याच्याबरोबर त्याच्या जवळ या ना. तुमच्या सर्व पातक, सर्व पाप, सर्व जुनं जीवन येशू ख्रिस्त बदलून टाकणार. तुमचे जीवन नवीन होणार. प्रार्थना करूया. पवित्र बापा, धन्यवाद. येशूला देव बापाने उठवलं, त्या सामर्थ्याने आम्हाला पण उठवतो. एकदा आम्ही पापामध्ये मेलो होतो, आज पण तुझे वचन ऐकणाऱ्या लोकांसाठी प्रार्थना करतो. पापाच्या जीवनामध्ये ते डुबून राहिलेलं आहे, पण येशू मेलेल्यातून उठलं तसं पापाचे वेतन मरण आहे. त्या मरणात तुझ्या लेकरांना तू जगव प्रभू, त्यांना उठव प्रभू. आज त्यांना सुटकारा दे प्रभू. आणि येशू ख्रिस्ता मरणाबरोबर त्यांना एकत्र होऊ दे आणि बप्तिस्मा घेऊ दे आणि येशू बरोबर राहण्याचे जीवन त्यांना भेटू दे प्रभू. येशूच्या नावाने त्यांच्या सर्व आवश्यकतापणा निघून जाऊ दे प्रभू. त्यांच्या मनात शंका निघून जाऊ दे. येशूमध्ये नवीन विश्वास, येशूमध्ये मी नवीन जीवन आहे. येशू माझ्याबरोबर आहे. येशूचं सामर्थ्य माझ्याबरोबर आहे. मी या जगाला जिंकणार, जगातील सगळ्या गोष्टींना जिंकणार असा विश्वास दे प्रभू राजा. आणि उठवले गेले येशूबरोबर स्वर्गात बसवतो प्रभू. उंच स्थानावर बसवतो. आता आमचं जीवन या खालील जीवनाप्रमाणे नाही, या देगाचा स्वभाव नाही आणि जगाच्या
व्यसन नाही प्रभू, असं नवीन जीवन, पवित्र जीवन त्यांना पण भेटू दे. प्रत्येकांना आशीर्वाद कर. येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन आणि आमेन. गॉड ब्लेस यू. पुढच्या रविवारी दुपारी 3 वाजता पुन्हा भेटूया. आमेन. 850665361 किंवा 9833337222 किंवा 9323424695.